चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. जी 1.5 लाख पदभरती होणार आहे त्यात नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेची जाहिरात 2025 प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये कोणती पदं आहेत, किती जागा आहेत, 26 तारखेपासून तुमची उद्याच्या 26 तारखे म्हणजे परवाच्या 26 डिसेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. फीस किती आहे, कुठले पद आहेत, कोण फॉर्म भरू शकतं, संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पहिले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. कारण आता महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेच्या सगळ्या वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती यायला सुरुवात होणार. ही आहे तुमची नागपूर महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तत्पूर्वी तुम्ही जर एमपीसी करत असाल तर एमपीसी ची गट ब आणि गट क या दोन्ही पदासाठी टोटल 10 पेपर आपण घेतले आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. फक्त फीस ठेवलेली आहे 99 रुपयामध्ये. नक्की त्या ठिकाणी आता एमपीएससी ग्रुप बी आणि सी ची एक्झाम थोडी लांबले, त्यामुळे पेपर सोडून बघा आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा बघा. श्री अकॅडमी आपलं ऍप आहे. हे ऍप तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, तिथून सुद्धा तुम्ही त्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोरला सुद्धा श्री अकॅडमीचा लोगो सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. त्यासोबत जर पाहिलं तर तुमचे कोणी मित्र असतील, सहकारी असतील जे पोलीस भरती तयारी करत असतील तर पोलीस भरती सुद्धा आपण एकूण 16 टेस्ट पेपर घेत आहोत. 1600 प्रश्न आहेत आणि संपूर्ण प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी सखोल विश्लेषण दिलेलं आहे. आजच्या दिवसच त्याची फीस 99 रुपये आहे, उद्यापासून 599 आहे. कोणी जर असेल पोलीस भरती करणार तर नक्की त्या ठिकाणी ही जी आपली पोलीस भरती टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करायला बघा. कोपऱ्यात पाहिला असेल तर हा श्री अकॅडमीचा आपला सिम्बॉल आहे. प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करू शकता श्री अकॅडमी किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. आता आपल्या महत्त्वाच्या जाहिरातीकडे. जी जाहिरात आपली नागपूरची जाहिरात, नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे. तर संपूर्ण डिटेल या नागपूर महानगरपालिकेच्या जाहिरातीविषयी आपण पाहूया. तर या नागपूर महानगरपालिकेच्या जाहिरातवर ठीक आहे. चला तर आलोय आपण जाहिरातीवर. या जाहिरातीमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर नागपूर महानगरपालिका दिसती संपूर्ण पीडीएफ. यामध्ये बघा कार्यालय महानगरपालिका नागपूर दिसते का? ओके. आस्थापना विभाग आहे आणि आजची 23/12/2024 ची जाहिरात आहे. यामध्ये पदभरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे. बघूया नेमक्या पदभरतीमध्ये काय काय. तर नागपूर महानगरपालिका नागपूर यांचं आस्थापना खालील नमूद केलेल्या गट क बघा पद कोणते आहेत. गट क चे पद आहेत रिक्त पद सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता आणि इतर अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून विविध मुदतीत नागपूर महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे या संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सुद्धा मागा. आता बघा पाहिला असेल तुम्ही तर तपशील दिलाय. परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक दिलंय. काय दिलंय? परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी दिलाय. एक म्हणजे 26 डिसेंबर 2024 पासून ते 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा शेवटची तारीख आहे तुमची 15 जानेवारी. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचा तारीख शेवटची आहे पहिली तुमची 26 डिसेंबर पासून शेवटची तारीख तुमची 15 जानेवारी आहे. आणि परीक्षा करता तुम्हाला जे काही हॉल तिकीट येणार आहेत ते उपलब्ध होण्याचा जो काही दिनांक असेल तुम्हाला ही जी वेबसाईट आहे नागपूर महानगरपालिकेची या वेबसाईटवर मिळणार आहे. तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, त्याचे बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला याची संपूर्ण माहिती हॉल तिकीट आल्यानंतर नक्की कळेल. त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक. एक्झाम तुमची टीसीएस घेणार आहे. कोण घेणार आहे? टीसीएस. आणि संकेतस्थळावर सुद्धा तुमच्या एक्झामच्या 15 दिवस अगोदर तुम्हाला ऑनलाईन जे एक्झाम असणार आहे त्याचं हॉल तिकीट सोबत तुमची कधी एक्झाम असणार आहे ती माहिती मिळणार आहे. तर बघा ऑरिल पद जे आहेत हे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची असणार आहे आणि तुमची एक्झाम टीसीएस घेणार आहे. कोण घेणार आहे? आयबीपीएस न घेता टीसीएस कंपनी घेणार आहे. या वेळापत्रकामध्ये काही सुधारणा दिलेल्या आहेत. तर नागपूर फक्त बघा सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. त्यासोबत जर पाहिलं असेल काही नियम आहेत बघूया. आता तुमचे पद कोणकोणते आहेत? तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत नर्स परिचारिका आहे. जीएनएमच्या वृक्ष अधिकारी आहेत आणि स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक आहे. पेमेंट जर पाहिलं तर सुरुवातीला बेसिक पेमेंट S14 चा ग्रेड आहे तुम्हाला. त्यासोबत 38,600 बेसिक पेमेंट आहे सगळ्या पदाला. त्यानंतर नर्स परिचारिका 35,400 बेसिक पेमेंट आहे. ते 1,22,800 1,12,400 हे तुमचं फक्त बेसिक पेमेंट आहे. त्यानंतर स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यकला 25,500 पेमेंट आहे बेसिक.
आणि वेगळे भत्ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पेमेंट आहे. आणि जागा पाहिली इथं 36 आहेत, 3 आहेत, 52 आहेत, 4 आहे, 150 आहेत आणि टोटल 245 जागा ही जाहिरात आहे. टोटल किती 245 जागाची जाहिरात आहे. आता इथं जर पाहिलं तुमचं वय जर पाहिलं असेल, आता जागा टोटल तुमच्या कास्ट नुसार जागा आहेत. आजाला किती आहेत, अजाला किती आहेत, विजाला किती आहेत, भजाला, बजाला, भजड, विमाप्र, इतर मागास ओबीसी, एससीबीसी आहे, ईडब्ल्यूएस आहे आणि एकूण आरक्षित पदे जे आहेत आरक्षित जे ओपन साठी पद आहेत टोटल तुमचे पद दिलेले आहेत. जाहिरात नुसार दिले तुमच्या जागा कुठल्या आहेत, कुठलं पद आहे त्याच्यानुसार जे वरचे पद आहेत त्यानुसार. आता या ठिकाणी महत्व तुमचं शैक्षणिक पात्रता कोणती आहे ते पाहणं गरजेचं आहे. इथं बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी शैक्षणिक मान्यता पात्र विद्यापीठाची बघा AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. ठीक आहे, एक तर तुमची पदवी पाहिजे अभियांत्रिकीमध्ये किंवा AMLE त्यासोबत कनिष्ठ अभियंता विद्युत मध्ये जर पाहिलं असेल सेम आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काय पदवी पाहिजे किंवा मग सेम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची मान्यता प्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका ज्यांनी स्थापित अभियांत्रिका पदविका 1 वर्ष घेतली ते सुद्धा इथं काय पात्र आहेत. ही अत्यंत महत्वाची संधी आहे मुलांना. नर्स परिचारिका GNM यांसाठी बघा HSC नंतर तुम्ही GNM अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स त्यासोबत नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असावं हे महत्वाची पात्रता आहे. आणि वृक्ष अधिकारी यासाठी पात्रता बघा मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठ आहे तुमच्याकडे BSc पाहिजे त्यासोबत अग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट पदवी मान्य प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी सुद्धा तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण असावी. अनुभव जर असेल तुम्हाला तर उद्यम विकास देखभाल वृक्ष संरक्षण आणि संवर्धन रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील 5 वर्षात जर अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. कंपल्सरी नाही प्राधान्य दिलंय बघा. पदसंख्या आरक्षण दिलंय. आता तुमचं वय किती लागणार आहे बघूया. या ठिकाणी कालची जाहिरात व्यवस्थित संपूर्ण बघून घ्या. आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, संपूर्ण बघा तिथं तुम्हाला संपूर्ण ही PDF मिळणार आहे. त्यासोबत व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. आता आरक्षण आहे अनाथासाठी आरक्षण आहे, माजी सैनिकसाठी प्रकल्प आहे, भूकंपग्रस्त आहे, पदवीधर अंशकालीनसाठी आहे, दिव्यांग उमेदवार आहे आणि सर्वसाधारण आहे. तर तुमची पात्रता तुम्ही भारतीय नागरिक असं तुमचं वय जर पाहिलं असेल तर बघा वयोमर्यादा सर्वसाधारण जे आहेत उमेदवार यांना 38 वर्षापर्यंत आहे आणि तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला त्या 43 वर्षापर्यंत तुमचं वय आहे. ओपन 38 कास्ट मध्ये 43 वर्ष आणि कमीत कमी 18 वर्ष तुमचं कंप्लीट असावं सर्वांसाठी. ही वयोमर्यादा सगळ्यांसाठी महत्वाची लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यासोबत जर बघा इथं जर पाहिलं तर 45 वर्ष दिलंय बघा. शुद्धीपत्रक निर्णय दिलाय. स्वातंत्र्य सैनिकाचं तुम्ही पाल्य जर असाल तर तुमची वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे. किती 45 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा इथं दिली बघा. संपूर्ण वयोमर्यादा करण्याचा दिनांक 15 जानेवारी 2025 पासून तुमचं वय 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 38 वर्ष पर्यंत पाहिजे. 38 कंप्लीट नाही पाहिजे. ओपन साठी मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे अराखीव 38 प्लस तुमचं सैनिकासाठी 3 वर्ष जो कालावधी तो माजी सैनिक आहे. मागासवर्गीय असेल तर 43 पण तुमचा कालावधी म्हणजे 45 वर्षापर्यंत किंवा 46 वर्ष. दिव्यांग असाल तर 45 वर्ष बघा. खेळाडूसाठी 43 वर्ष, दिव्यांग व्यक्ती 45 वर्ष, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त 45 वर्ष आणि पदवीधर अंशकालीन जर असाल तर तुम्हाला 55 वर्षापर्यंत तुमची त्या ठिकाणी वय. आणि माजी सैनिक करता कमाल वयोमर्यादा ही 55 वर्ष राहील. एवढी सगळीच आहे. तुमच्याकडे संगणक हाताळण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान असावं. ठीक आहे, हा मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आवश्यक आहे ते असावं. अर्हता पात्रता तुमची आता सांगितले. निवड प्रक्रिया तुमची एक्झाम TCS घेणार आहे आणि ती एक्झाम थ्रू तुमची त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे. बघा जाहिरातीमध्ये तुम्ही अटी किमान अर्हता धारण केली म्हणून तुमची उमेदवार शिफारस होईल किंवा पात्र होणार असं नाहीये. एक्झाम द्यावं लागणार आहे. एक्झाम मध्ये तुम्ही मेरिट मध्ये आला तर तुमची त्या ठिकाणी बघा निवड प्रक्रिया कशी आहे तर सर्व पदासाठी संगणक प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन तुमची टेस्ट असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे. आता सिलेबस बघूया तुमचा काय आहे नेमका. सिलेबस जर पाहिला असेल तुम्ही तर बघा इथं तुम्हाला काय प्रयोगण्या रिक्त पदांची संख्या दिली आहे. निवड सूची समाविष्ट करायच्या एकूण प्रत्यक्ष यादी उमेदवारांची संख्या बघा 2 ते 4 आहे. त्या ठिकाणी बघा रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते. ठीक आहे, हेच काय नाही. त्यासोबत आता तुमचं निवड सूच जे आहे परीक्षेचं स्वरूप महत्वाचं आहे. परीक्षा तुमची TCS घेणार आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे. तर कनिष्ठ अभियंता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर मराठी तुमचे 15 प्रश्न आहेत,
इंग्रजी 15 प्रश्न आहे, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आहेत, असे 60 प्रश्न आहेत आणि तांत्रिक तुमचा जो स्थापत्यांचा अभ्यासक्रम आहे त्याचे 40 प्रश्न आहेत. असे टोटल तुम्हाला 100 प्रश्न दिलेले आहे. हा बघा, इथं जर पाहिलं असेल तुम्ही मराठी इंग्रजी दिलेला आहे, पदवी दिली टोटल 60 प्रश्न 120 गुण आहेत, तुमचे 40 प्रश्न 80 गुण, टोटल तुम्हाला 200 गुण आहेत आणि 100 प्रश्न दिलेले आहेत. आता हे कोणासाठी आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत पाहिलं तर सेम आहे, विद्युतला पण सेम आहे, सेम. तांत्रिक तुमचं कितीचं इथं पण दिलंय तर 40चं तांत्रिक आहे, बाकी सगळं 15 दिलेलं आहे. नर्स परिचारिका जीएनएमचे काय सेम आहे, मराठी 15 इंग्रजी 15 बौद्धिक सगळे सेम. म्हणजे तुम्हाला तांत्रिकचे प्रश्न 40 आहेत आणि इतर जनरल जे प्रश्न आहेत हे 60 प्रश्न आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला सुद्धा तांत्रिकचे 40 प्रश्न दिलेले आहेत. वृक्ष अधिकारीला सुद्धा तांत्रिकचे 40 प्रश्न सेम सिलेबस सर्वांना आहे, फक्त तुमच्या पदानुसार तांत्रिकचे प्रश्न तुम्हाला विचारतील. अत्यंत महत्वाचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र कागदपत्र सोबत तुम्हाला फाईल फॉर्मॅट दिलाय, कितीपर्यंत साईज त्या फाईलची, कितीपर्यंत लावायची, संपूर्ण पीडीएफ तुम्ही वाचून घ्या. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा गोविंद नवल सर नावाचा. त्याचबरोबर व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचं चॅनल आहे, टेलिग्रामचं चॅनल, सगळं जॉईन करा. आणि परीक्षा फीस जर म्हटले तर इथं बघा, परीक्षा फीस तुम्ही ओपन मध्ये असाल ओपन वाल्या मुलांसाठी मुलींसाठी 1000 रुपये आहे. तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला 900 रुपये फीस आहे. तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फीस नाहीये, फ्री मध्ये असणार आहे आणि एकदा फीस भरल्यावर तुम्हाला परत ती वापस मिळणार नाहीये. अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण डिटेल दिलेली आहे. अर्ज करायला तुम्हाला 26 तारखेपासून सुरू होणार आहे. बघा काय दिलं इथं, आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका 26 डिसेंबर पासून तुमचे अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे. 26 डिसेंबर, कळतंय का? ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल या शंका नाहीये, त्यामुळे सगळ्यांना काही अडचण असेल तर बघा हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, या हेल्पलाईन नंबरला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. तुमचे काही शंका असतील सगळ्या त्या ठिकाणी शंका सुद्धा त्यांच्याकडे मांडा. ठीक आहे, थांबतोय.